चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष होता। बघा, संकष्टी चतुर्थी आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आजच्या चतुर्थीचं व्रत केलं असेल, असंख्य लोकांनी बाप्पांच्या सेवा केल्या असतील। कारण चतुर्थीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। बघा, चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, वैभव या सर्वांची प्राप्ती होण्यासाठी जेही उपाय आणि सेवा कराल त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। खरं तर आज करायच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास इच्छित प्राप्ती होण्यासाठी, प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश होण्यासाठी आणि अखंड आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय आजच्या दिवशी रात्री 12च्या आतमध्ये तुम्ही कधीही करू शकतात। फक्त हा जो उपाय आहे तो आपल्याला चतुर्थीच्याच दिवशी करता येतो। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यात आडलेल्या इच्छा आहेत, ज्यांच्याही मनोकामना पूर्ण होत नाहीयेत किंवा ज्यांच्याही आयुष्यात खूप जास्त दारिद्र्य आहे, गरिबी हटतच नाहीये, कितीही काही केलं तरी पैसा टिकत नाही, पैसा स्थिर होत नाही, सतत अडथळे येत आहेत, विघ्न येत आहेत, कुठलंच काम मार्गी लागत नाहीये, तर त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय आवर्जून करा। तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि आडलेली सर्व कामं मार्गी लागतील। मग आता उपाय काय आहे, तर आज आपल्याला सायंकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा कुठे, तर आपल्याला तुळशीच्या जवळ, जी आपली तुळस माता आहे या तुळशी मातेच्या जवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। बघा, यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तुळशी मातेच्या बाजूला एक अगरबत्ती प्रज्वलित करून ठेवायची आहे। त्यानंतर एक आसन टाकायचं आहे, आसन टाकून आपल्याला बसायचं आहे। यानंतर काय करायचं, तर एक छोटीशी प्लेट घ्यायची, तांब्याची, पंचधातूची, चांदीची किंवा मग स्टीलची, तुमच्याकडे जी असेल ती घ्या, शक्यतो तांब्याची घ्या, ठीक आहे। या प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एक मूठभर मसूर डाळ घ्यायची आहे आणि मूठभर तांदूळ घ्यायचे। एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये अगोदर एक मूठभर मसूर डाळ आणि थोडेसे म्हणजे मूठभर तांदूळ घ्या। हे तांदूळ आणि मसूर डाळ दोन्ही गोष्टी मिक्स करा। मिक्स केल्यानंतर तुम्ही जे ताम्हण किंवा जे तुम्ही ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये तुम्हाला या मसूर डाळीने आणि या तांदळाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। जसं धान्याने कसं स्वस्तिक काढतो त्याच पद्धतीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। या प्लेटमध्ये स्वस्तिक काढून झालं की त्या स्वस्तिकवरती थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे, ठीक आहे। हे अर्पण करून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे। तुमच्या घरात असेल तो दिवा घ्या किंवा मग तुम्ही मातीची पंटी जरी घेतली तरीही चालेल, ठीक आहे। या दिव्यामध्ये 2 वातींची एक जोडवात करून तुम्हाला घालायची आहे। या दिव्यामध्ये शक्यतो तूप घालायचं आहे, नसेल असं थोडंसं तेल घालायचं आहे। दिव्याला 5 बोटं हळद कुंकवाची लावायची आहेत। त्यानंतर या दिव्यामध्ये तेल घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केलेला जो दिवा आहे तो बरोबर त्या स्वस्तिकावरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। ज्या प्लेटमध्ये तुम्ही मसूर डाळ आणि तांदळाने स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे, बरोबर तुळशी मातेच्या समोर, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं, या दिव्यामध्ये 2 अख्ख्या लवंगा घालायच्या, 2 अख्ख्या फुलवाल्या ज्या लवंगा असतात त्या लवंगा घालायच्या। दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 7 अख्खे धने घालायचे, 2 लवंगा आणि 7 अख्खे तुम्हाला धने घालायचे। प्रत्येक वेळी धना घालत असताना तुमची जी इच्छित मनोकामना असेल ती मनोकामना व्यक्त करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो जप असतो, म्हणजे कुठलाही तुम्हाला मंत्र येत असेल, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, ओम एकदंताय विद्महे हा मंत्र म्हणू शकतात किंवा मग तुम्ही वक्रतुंडाय हा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम गणपते नमो नमः हा मंत्र म्हणू शकतात। जो मंत्र तुम्हाला येत असेल बाप्पांचा तो मंत्र म्हणायचा आहे आणि एक एक करत ते 7 धने बरोबर तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर जी अगरबत्ती लावलेली आहे ती अगरबत्ती त्या दिव्याला ओवाळायची आहे। अगरबत्ती ओळण झाली, फुलं वगैरे धूपदीप सर्व काही दाखवून झालं की त्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला 21 गुळाचे खडे घ्यायचे।
छोटे छोटे अगदी तुकडे 21 गुळाचे छोटे छोटे किंचित अगदी किंचित थोडासा तुम्ही अगदी मोठा गुळ असेल तर थोडासा तो खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या दगडाने तो थोडासा असा बारीक करा, जेणेकरून किंवा सुरीने तुम्ही कट केला तरीही चालेल. त्याचे छोटे छोटे 21 तुम्हाला तुकडे घ्यायचे आहेत. ठीक आहे. प्रत्येक तुकडा तुम्हाला काय करायचा आहे तर प्रत्येक तुकडा या 3 बोटांमध्ये घ्यायचा आहे. या 3 बोटांमध्ये असा ठेवायचा आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. इच्छित मनोकामना बोलत गणपती अथर्व शीर्ष म्हणत, म्हणजे 21 वेळा 21 अथर्व शीर्ष नाही म्हणायचं, तर एकच गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. पण एकच अथर्व शीर्ष म्हणत असताना एक एक खडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा आहे. दुसरा खडा घ्यायचा, दुसरी ओवी म्हणत दुसरा खडा अर्पण करायचा. तिसरा पुन्हा खडा घ्यायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करत तिसरी ओवी म्हणत तिसरा खडा अर्पण करायचा. असं संपूर्ण 21 खडे तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष संपेपर्यंत तुम्हाला एक एक करत त्या दिव्यामध्ये अर्पण करत राहायचं आहे. हे करून झालं की त्यानंतर पुन्हा एकदा इच्छित मनोकामना व्यक्त करत बाप्पांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुमची जी घरातली कामं असतील, जे काही असेल ते तुम्हाला आवरायचं आहे. दिवा विझू द्यायचा नाही, दिवा पेटतात ठेवायचा आहे. 2 ते 3 तास तरी हा दिवा प्रज्वलितच ठेवायचा आहे. त्यानंतर अगदी 2 तास किंवा 3 तास झाले की त्यानंतर काय करायचं आहे, या दिव्यात घातलेले गुळाचे जे खडे आहेत ते एका चमच्याने बाहेर काढायचे. समजा दिवा विझला असेल, बघा दिव्यात तेल किंवा तूप घालाल ते थोडं कमीच टाका, म्हणजे फक्त 2 तास तो पुरेल इतकंच घाला, कारण आपल्याला हा जो उपाय आहे तो 2च तासाचा करायचा आहे. दिवा पेटताच असेल तर चमच्याने ते गुळाचे खडे बाजूला काढा. गुळाचे खडे आणि जे 2 लवंग तुम्ही अगोदर घातले होते दिव्यात ते चमच्याने बाजूला काढा. आणि समजा दिवा पेटताच असेल तर ते चमच्याने काढा. आणि जर दिवा विझलेला असेल तर मग ते हाताने काढा. आणि हा जो दिवा आहे तो घासण्यासाठी ठेवून द्या. आणि समजा दिवा पेटता असेल तर ते काढून घ्या आणि दिवा जो आहे तो तिथेच तुम्ही ठेवला तरी चालेल. सकाळी तो तुम्ही दिवा उचलून घासण्यासाठी घेतला तरीही चालेल. आता या गुळाच्या खड्यांचं काय करायचं, जे आपण बाहेर काढलेले आहेत बघा, अभिमंत्रित केलेले गणपती अथर्व शीर्ष म्हटलेले हे जे गुळाचे खडे आहेत हे तुम्हाला तुळशीच्या समोर, तुळस माता जिथे आहे या तुळशीच्या समोर थोडीशी माती बाजूला करायची आहे. आणि त्या तुळशीच्या जवळ तुम्हाला हे 21 खडे तिथे तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला काढायचे. वरती पुन्हा थोडीशी माती घाला आणि बरोबर त्या लेवलला ते जे खडे आहेत ते तुम्हाला त्या तुळशीच्या मातीत दाबून द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर या दिव्याखाली ठेवलेली जी मसूर डाळ आणि जे तांदूळ आहे ज्याने तुम्ही स्वस्तिक बनवलं होतं, तर तिथेच उभे राहून 4 दिशेला हे धान्य तुम्हाला शिंपडायचं आहे. 4 दिशेला हे थोडं थोडं धान्य शिंपडायचं आहे. आणि बाकी राहिलेलं जे धान्य आहे, म्हणजे बाकी राहिलेले जे तांदूळ आणि मसूर डाळ आहे, ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला पशु पक्ष्यांना खायला घालायचे आहे. बघा, हा एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात शुभ गोष्टी घडायला सुरुवात होईल. खरं तर मसूर डाळीचे उपाय जे आहेत ते चतुर्थीच्या दिवशी केल्याने आपल्याला त्याचा शीघ्ररित्या फळ मिळतं. म्हणजे चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही मसूर डाळ बाप्पांना अर्पण केली किंवा मसूर डाळीचे कुठलेही उपाय केले तर त्याचा जो लाभ आहे तो त्वरित आपल्याला मिळतो. मसूर डाळ ही बाप्पांची सर्वात प्रिय गोष्ट मानली जाते आणि चतुर्थीच्या दिवशी असंख्य लोक या चढाईचा उपाय करतात. जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये जेव्हा तुम्ही इच्छाप्राप्तीचा जो दिवा लावलेला आहे आणि त्यामध्ये जेव्हा गुळाचे खडे घालाल, लक्षात घ्या गुळ आपण कधी ठेवतो तर आपली इच्छित मनोकामना व्यक्त करण्यासाठी. बघा, गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना असेल, माता लक्ष्मीची पूजा असेल, कुठल्याही देवांच्या पूजेत आपण गुळ हा आवर्जून ठेवतो. कारण गुळाचा प्रसाद हा बाप्पांजवळ असेल किंवा कुठल्याही देवांजवळ असेल तो त्वरित पोहोचला जातो. जेव्हा तुम्ही अभिमंत्रित करून तो एक एक खडा त्या दिव्यामध्ये घालाल तेव्हा तुमची प्रत्येक वेळी व्यक्त केली जाणारी इच्छा ही गणपती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा अभिमंत्रित केलेले हे गुळाचे खडे तुम्ही तुळशी मातेजवळ पुराल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या सर्व ज्या इच्छा आहेत त्या बाप्पांपर्यंत, भगवान श्री विष्णूंपर्यंत आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचल्या जातील. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेली संकटही टळतील, कितीही मोठी विघ्न आली असेल तर ती टळून जातील, सर्व इच्छा पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होतील, सर्व काही तुमच्या मनासारखं घडू लागेल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. आवर्जून हा उपाय प्रत्येकाने करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.